जरांगे प्रसाद लाड यांना मॅनेज झालेत काय? अखेर जरांगे आंदोलन मागे घेणार का? प्रसाद लाड आणि जरांगे यांच्यात काय बातचीत झाली? अखेर आंदोलनावरती तोडगा निघणार का? या सर्व गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण बघताय गणेश बोलतोय. मित्रांनो, महाराष्ट्रात मराठा आरक्षणासंदर्भात सध्या सर्वात मोठे अपडेट समोर येते. एकीकडे जरांगे आपल्या मागण्या घेऊन जे आहेत ते 30 तारखेला आंदोलन करणार असल्याचं सांगितलं जाते. परंतु त्या अगोदर सरकारच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांनी एक माणूस जरांगेकडे पाठवला. तो माणूस म्हणजे प्रसाद लाड. हे प्रसाद लाड आहेत तरी कोण? प्रसाद लाडला अखेर काय नॉलेज आहे की जे मराठा आरक्षणाला जे आहेत ते मदत करू शकतात किंवा सरकारला मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे आहेत ते मागण्या मांडू शकतात. त्या पद्धतीने प्रसाद लाड हे जरांगेकडे आले. जरांगेसोबत त्यांची बातचीत झाली. पण त्या अगोदर ती प्रसाद लाड यांच्यावरती जो आहे तो संभाजीनगरमध्ये त्यांच्या हॉटेलमध्ये 2 तरुणांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आईवरती शिवीगाळी करण्यात आली. हे सर्व सांगत असताना प्रसाद लाड भावुक झाले. मी मराठीच माणूस आहे, मी मराठा समाजाचाच आहे, मी समाजासाठी माती खाईल, मी माझा राजीनामा देईल जर या गोष्टी मान्य झाल्या नाहीत तर. त्यानंतरनं ज्या गोष्टी प्रसाद लाड सांगत होते, ज्यांच्या आईवर शिव्या दिलेल्या, त्यावरती मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं. ज्यावेळेस आमच्यावरती लाठीचार्ज झाला त्यावेळेस आम्हालाही अशा शिव्यांना, अशा घाण व्यवस्थेला सामोरं जायला लागलं. त्यानंतरनं मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की मराठा समाजाला, महाराष्ट्रातल्या समाजाला कुणबीप्रमाणे जे काही आरक्षण आहे ते 29 तारखेपर्यंत देण्यात यावं. हैदराबाद गॅजेटची मागणी मान्य करण्यात यावी. जी मराठा समिती स्थापन केली आहे ती जी समिती आहे ती उपसमिती बंद करून टाकण्यात यावी. शिंदे समितीनुसार नवीन काम करण्यात यावं. यानंतरनं मराठा समाजातील काही लोकांचे जे बलिदान गेले मराठा आरक्षणाला प्रबोधन करताना किंवा मराठा आरक्षणामध्ये सहभाग घेताना, त्या सगळ्या व्यक्तींना जे आहे ते MIDC असेल किंवा दुसरीकडे जॉब देण्यात यावा. मराठा समाजाच्या जेवढे काही आत्तापर्यंत आरक्षण दिल्याचे सर्टिफिकेट आहे त्या सर्वांची व्हॅलिडिटी देण्यात यावी. या सर्व मागण्या ज्या आहेत त्या मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे मागितल्या. प्रसाद लाड यांनी त्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या. त्यानंतरनं त्यावरती त्यांनी प्रत्युत्तरही दिलं की आपण या सर्व मागण्या सरकारकडे घेऊन जाऊ, सरकारला समजून सांगू. त्यानंतरनं सरकार त्यावरती जे काही आहे, ज्या गोष्टी नियमात बसतात त्या सरकार त्या पद्धतीने देईल आणि पूर्णपणे जे आहे तो मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे तो सोडवला जाईल. परंतु आता वाट हेच बघतायत की 29 तारखेपर्यंत जर आरक्षण नाही भेटलं तर खरंच प्रसाद लाड राजीनामा देणार का? मराठ्यांना आरक्षण मिळणार का? मनोज जरांगे परत आरक्षणासाठीच उभा राहणार का? मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.